जास्त इन्फ्लेशन आल्यामुळे, व्याजदर वाढल्यामुळे आर्थिक वाढीला जबरदस्तीने ब्रेक लावावाच लागतो. तर म्हणजे जग स्टॅगफ्लेशनमध्ये जाते, जग मंदीमध्ये जाते आणि आपल्याकडे 7% वाढ आहे. पूर्वीची जी परिस्थिती की मुबलक लिक्विडिटी आणि कमीत कमी व्याजदर, हे चित्रच बदलतंय का, ही आज भीती बाजारांपुढे उभी राहिली आहे. कोविडमुळे चीनवरती फार अवलंबून राहण्यातले धोके अधोरेखित झाले. मला वाटतं आपल्या धोरणकर्त्यांनी तो मोह टाळला की लोकांना घरोघरी पैसे वाटा असं करण्याऐवजी नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवा विषय, नवी चर्चा आणि खूप दिवसानं विषयसुद्धा बदलला आहे. आपण राजकारणापासून थोडंसं लांब जातो आहे. याचं कारण महाराष्ट्रात गेले 2-3 आठवडे संपूर्ण विचार विश्व राजकारणानं जरी व्यापलेलं असलं तरी जगात, देशात, महाराष्ट्रातसुद्धा खूप घडामोडी घडत आहेत. आर्थिक स्तरावरती खूप घडामोडी घडत आहेत. मग ते शेअर मार्केट असेल, अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे रेट असतील, स्टॅगफ्लेशन आलं आहे का अशी शंका आहे त्याच्याबद्दलचे विषय असतील. त्यामुळे या सगळ्या आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडींवरती चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ, गुंतवणूक क्षेत्रातले तज्ज्ञ भरत पाठक सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. पाठक सरांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू तुम्ही बघितलेच असतील थिंक बँकवरती. त्यातल्या काही इंटरव्ह्यूची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. पण आजच्या आमच्या चर्चेचा फोकस हा सध्याची आर्थिक परिस्थिती आणि यातून काय भविष्य दिसते हा असणार आहे. सर, जसं मी प्रस्तावनेत म्हणालो की खूप गोष्टी घडत आहेत, तर मला तुमच्याकडूनच समजून घ्यायचं आहे की नक्की काय घडतं आहे जगात, देशात आणि काय चालू आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये इन्फ्लेशन हा विषय नव्हता. लिक्विडिटी आणि कमीत कमी इंटरेस्ट रेट हा विषय होता. आणि याची थोडीशी आपण बॅकग्राऊंड जर समजून घ्यायला गेलो तर कुठलीही केंद्रीय बँक, सेंट्रल बँक जी असते, सध्या सगळीकडे चर्चेत सगळ्यांना माहिती असलेलं नाव म्हणजे अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह आणि भारताची रिझर्व्ह बँक. आणि कुठल्याही केंद्रीय बँकेचं काम काय असतं, तर त्यांचं काम आहे एका बाजूला भाववाढीवर नियंत्रण ठेवायचं, पण दुसऱ्या बाजूला आर्थिक वाढ झाली पाहिजे किंवा आर्थिक वाढीची गळचेपी होता कामा नये असं त्यांचं काम आहे. आणि ही तारेवरची कसरत आहे, ही एक टाईटरोप वॉक आहे. ती करताना त्यांच्या हातात 2 हत्यार आहेत. एक हत्यार आहे व्याजदर कमी करणं किंवा जास्त करणं, आणि दुसरं आहे लिक्विडिटी वाढवणं किंवा कमी करणं. बरं. म्हणजे जर भाववाढ फार व्हायला लागली तर व्याजाचा दर वाढवायचा आणि बाजारात दिलेली लिक्विडिटी खेचून घ्यायची की आपोआप त्या भाववाढीवर ब्रेक लागतो. आणि दुसऱ्या बाजूला जर आर्थिक वाढ पुरेशी होत नाही असं दिसलं तर त्याला चालना देण्यासाठी व्याजदर कमी करायचे. व्याजदर कमी केले की मागणी वाढते. मागणी वाढली की कारखान्यांना काम मिळतं. कारखान्यांना काम मिळालं की ते एक चक्र फिरायला लागतं. आणि ते असताना लिक्विडिटी पण जर बाजारातली वाढवली, व्याजदर कमी केली तर आर्थिक वाढीला चालना मिळते. त्यामुळे एका तराजूत आर्थिक वाढ, दुसऱ्या तराजूत भाववाढ, आणि ही 2 हत्यारं घेऊन त्यांनी काम करायचं आहे. अच्छा. आता मागे आपण गेलो 2007-08-09 मध्ये, तर अमेरिकेमध्ये सबप्राईम क्रायसिस झाला आणि तिथे घरांच्या किमती कोसळल्या, शेअर बाजार कोसळले. त्यांनी बऱ्याचशा बँका या बुडीत निघाल्या. लेमन ब्रदर्स, AIG याच्यासारख्या तिथे मोठी पडझड झाली. आणि ही थांबवण्यासाठी फेडरल रिझर्व्हला मैदानात उतरायला लागलं. तेव्हा परिस्थिती अशी होती की मोठी मंदी येईल का किंवा महामंदी. म्हणजे मंदीची व्याख्या अशी आहे की जर सलग 2 तिमाही आर्थिक वाढीचा दर उणे राहिला तर त्याला आपण मंदी म्हणतो. पण अनेक वर्ष, अनेक तिमाह्या जर आर्थिक वाढ होतच नसली आणि अर्थव्यवस्था खाली 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 जात राहिली तर त्याला डिप्रेशन किंवा महामंदी आपण म्हणतो. तर 2008चा जेव्हा तो फुगा फुटला सबप्राईमचा, तेव्हा भीती ही होती की रिसेशन नाही, डिप्रेशन होईल का. आणि त्याच्यासाठी उपाय माहिती आहे की जास्तीत जास्त पैसे छापायचे, जास्तीत जास्त लिक्विडिटी तयार करायची आणि व्याजदर कमी करायचे. 2009 पासनं
ही पावलं उचलायला लागल्यावर ही जी मोठी भीती होती की महामंदी होईल का, ती तर बाजूला झाली आणि सगळीकडे काही प्रमाणात तेजी यायला लागली. 2009 ते 2017 ही 8 वर्ष कमीत कमी व्याजदर आणि जास्तीत जास्त लिक्विडिटी ही परिस्थिती फेडरल रिझर्व्हने ठेवली. 2018पासून थोडी पुन्हा अशी तिथे शंका यायला लागली की आता ते व्याजदर वाढवतील का, चलनवाढ खेचून घेतील का. पण तिथेसुद्धा त्यांनी एक प्रयत्न केला, ते थांबले. 2019च्या शेवटी पुन्हा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती की पुन्हा व्याजदर वाढवतील, पुन्हा लिक्विडिटी सकाउट करतील. 2020मध्ये आपण सगळ्यांनी ज्याचा सामना केला, कोविड, तो मोठी जागतिक ती मोठी एक समस्या उभी राहिली. तर त्याच्या मागच्या 10 वर्षात फेडरल रिझर्व्हनी $6 ट्रिलियन बाजारात टाकले होते, लिक्विडिटी निर्माण केली होती. 6 ट्रिलियन म्हणजे आपल्याला लक्षात येण्यासाठी आज भारताची पूर्ण अर्थव्यवस्था ही 3 ट्रिलियनची आहे. म्हणजे 2 भारत आत्ताचे. आणि 2008मध्ये बघितलं तर आपली 1 ट्रिलियन होती. बापरे. तर म्हणजे ओके. हां, एक त्याचं व्याप्ती आपल्या लक्षात येण्यासाठी हे सांगितलं. तर एवढी लिक्विडिटी त्यांनी बाजारात टाकली होती गेल्या 10 वर्षामध्ये. कोविडची जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा सगळ्या जगाला टाळं लागलं. सगळी ऑफिसेस बंद, सगळे कारखाने बंद, सगळे रस्ते बंद, हायवे बंद, हॉटेलं बंद, सगळं बंद झालं आणि अनेक कंपन्यांचं दिवाळं होईल का अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि तेव्हा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या रुग्णाला जशी एकामागून एक धडाधड औषधं द्यावी लागतात त्याचा जीव वाचवण्यासाठी, तर फेडरल रिझर्व्ह या डॉक्टरनी ते करायचं ठरवलं. त्यांनी गेल्या 10 वर्षात जेवढी लिक्विडिटी घातली होती तेवढी पुढच्या 10 महिन्यात घातली. परत 6 ट्रिलियन. परत 6 ट्रिलियन. ओके. व्याजदर 0 केले. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली की कुठलीही कंपनी त्याला आम्ही बँकरप्ट होऊ देणार नाही. म्हणजे पूर्वीच्या स्टिम्युलस प्रोग्राममध्ये मॉनेटरी स्टिम्युलस जेव्हा दिला गेला होता तेव्हा सरकारी कर्जरोखे विकत घेतले जायचे आणि बाजारात लिक्विडिटी दिली जायची. इथे त्यांनी खाजगी कंपन्यांचेही कर्जरोखे आम्ही विकत घेऊ आणि ते पैसे देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, अशा स्टेप्स घेतल्या आणि इतक्या महाप्रचंड प्रमाणात लिक्विडिटी बाजारात टाकली. लिक्विडिटी अर्थव्यवस्थेत टाकली, ती बाजारात आली. ती बाजारात येण्याची पण काही कारणं होती. एक तर कोणाला घराबाहेर पडता येत नव्हतं. घर बसल्या करता येईल अशी काय गोष्ट होती, तर ऑनलाईन ट्रेडिंग हा एक मोठा तिथे प्रकार सगळ्यांना उपलब्ध झाला होता. आणि त्याच्यात अमेरिकेमध्ये रॉबिनहूडसारखे प्लॅटफॉर्म्स आले. भारतामध्ये सुद्धा आपण खूप 2-3 असे प्लॅटफॉर्म आले की ज्यांनी 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी लोकांपर्यंत ते जाऊन पोचले. आणि प्रत्येकाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची किंवा खेळण्याची संधी. सो माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे पैसे आहेत. अमेरिकेत बघा, प्रत्येकाला घरोघर $1200 स्टिम्युलस पाठवला जात होता. सो पैसे त्यांच्याकडे होते, वेळ त्यांच्याकडे होता आणि ही संधी उपलब्ध झाली होती. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा पैसा बाजारात आला. इतरही व्यवसायांमध्ये कंपन्यांना 0% व्याजदराने पैसे मिळायला लागले किंवा अगदी नाममात्र 0.5%, 0.25%, 1% या व्याजाने पैसे मिळत आहेत. बऱ्याच कंपन्यांनी असं केलं की इतक्या कमी दराने मला पैसे मिळत आहेत, मी माझे स्वतःचे शेअर का बायबॅक नको करू. त्यांनी ते पैसे शेअर बायबॅक करायला वापरे. बाजारातला जो फ्लोटिंग स्टॉक आहे तो कमी झाला. बरीच मोठी प्रजा आज ह्या शेअर खरेदी करण्यामध्ये आली आणि त्यांच्या हाताला यश असं लाभत होतं की पैसे घातले की ते वाढायचे, अजून पैसे घातले की अजून वाढायचे. ही शेअर बाजारामध्ये परिस्थिती आली. शेअर बाजारांमधनं कमॉडिटी बाजारांमध्ये हे झालं. कमॉडिटी बाजार, रिअल इस्टेटमध्ये ते पैसे गेले, मटेरियल्स, एनर्जी, प्रत्येक ठिकाणी हे पैसे जायला लागले
आणि ज्याला आत्ता आपण ॲसेट प्राईस इन्फ्लेशन म्हणू. म्हणजे इन्फ्लेशनचे 2 प्रकार आहेत, एक ॲसेट प्राइसेसचं इन्फ्लेशन आहे, एक कन्झ्युमर प्राइसेसचं इन्फ्लेशन आहे. तर ॲसेट प्राइसेसचं इन्फ्लेशन आधी झालं कारण कन्झ्युमरना दुसरं कन्झ्युम करण्यासारखी काही परिस्थितीच नव्हती. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल स्टीलचे भाव वाढले, कॉपरचे भाव वाढले, सगळ्या मेटल्सचे भाव वाढले, क्रूड ऑइलचे भाव वाढले, कोलचे भाव वाढले, नॅचरल गॅसचे भाव वाढले. तर हे सगळीकडे ही आधी ॲसेट प्राईस आणि नंतर काही प्रमाणात कन्झम्पशनच्या गोष्टींचं मटेरियल्स याचे भाव वाढायला सुरुवात झाली. आणि अर्थातच सगळ्यांना खूप चांगलं वाटलं कारण बाजारात तेजी असली की प्रत्येकाला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये पैसे मिळायला लागतात. आणि ही परिस्थिती ऑक्टोबर 21 पर्यंत चालली. म्हणजे मार्च 20 ते ऑक्टोबर 21 हे 18 महिने. आधीच 2009 ते 2018 झालेल्या बुल मार्केटला अजून एक एक्सटेन्शन मिळालं पुढचं 1.5-2 वर्षाचं. आणि इतक्या महाप्रचंड प्रमाणात ही लिक्विडिटी आली. आता हळूहळू ॲसेट प्राईस इन्फ्लेशनमधनं आपण कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशनमध्ये जायला लागलो. आणि ऑक्टोबर 21बद्दलच आपण बोलतो आहे. अमेरिकेत इन्फ्लेशनचा दर आला 6.8%, 6.8% इन्फ्लेशन. आपल्याकडे आपल्याला सवय आहे, आपण म्हणतो की अच्छा 6-7% भाववाढ असेल. तिथे 40 वर्षात कधी 5%च्या वर गेलं नव्हतं इन्फ्लेशन. गेल्या दशकाचा विचार केला तर 1.5%च्या वर इन्फ्लेशन गेलं नव्हतं. आणि एकदम 6.5-7% इन्फ्लेशन समोर दिसल्यावर एकदम खडबडून जाग आली. सगळेजण फेडरल रिझर्व्हला विचारायला लागले की हे आता इन्फ्लेशन एवढं होतं तुम्ही काय करणार. फेडरल रिझर्व्हने ऑक्टोबरमध्ये सांगितलं की नाही हा तात्पुरता प्रश्न आहे. कारण बऱ्याच ठिकाणी सप्लाय चेन ज्या आहेत सगळ्या पुरवठ्याची व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक चिप मिळत नाहीत म्हणून गाड्या मिळत नाहीत, आपण पण त्याचा अनुभव घेतला आहे. वाहतुकीचे दर वाढलेत, जहाजांची दिशा उदयोन्मुख बाजारांकडनं विकसित बाजारांकडे, पण उलटी येणारी जहाजांना काही भाडं मिळत नाही, कंटेनर मिळत नाहीत, कंटेनरचे भाव वाढलेत. आणि हे सगळं आज इथे लॉकडाऊन होतो, उद्या तिथे लॉकडाऊन होतो, त्यामुळे हे विस्कळीत झालेलं आहे. पण हे सगळं तात्पुरतं आहे. थोड्या दिवसात एकदा सप्लायची परिस्थिती सुधारली की हे सगळं सुधारेल. नोव्हेंबरमध्ये 7% झाला, डिसेंबरमध्ये 7.5% झाला, जानेवारीमध्ये त्याच्याही पुढे गेला. मग तेव्हा मात्र त्यांना पवित्रा बदलला पाहिजे हे लक्षात आलं फेडरल रिझर्व्हला. पण तरीसुद्धा ते म्हटले की असं करूया, आत्ता आम्ही जे बाजारात दर महिन्याला पैसे घालतोय मार्चपर्यंत आम्ही तसेच पैसे घालणं चालू ठेवू, मार्च नंतर मात्र ते थांबवू आणि जूनपासून आम्ही 0.5% व्याजदर वाढवायला लागू. फेब्रुवारीमध्ये रशिया युक्रेन हे युद्ध सुरू झालं आणि त्यांनी अचानक ही परिस्थिती अजून खूप चिघळली. कच्च्या तेलाचे भाव आपण बघत असाल $135 जाऊन पोचला पर बॅरल. अजून एक मोठा भाग म्हणजे जो नैसर्गिक वायू वापरला जातो आणि विशेषतः युरोपमध्ये जो नॅचरल गॅस वापरला जातो, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी युरोपमधल्या बऱ्याच देशांनी कोळशापासून वीज करणार नाही असे निर्णय घेतलेले आहेत गेल्या 5-10 वर्षामध्ये. बऱ्याच देशांनी अणुभट्ट्या बंद केलेल्या आहेत वीज निर्मितीसाठी. तर त्यामुळे तिथे मुख्यतः विंड एनर्जी आणि नॅचरल गॅसपासून वीज निर्माण करणं, ह्या 2 गोष्टींवरती सगळं त्यांचं ते अवलंबून आहेत. आणि बराचसा त्यातला नॅचरल गॅस हा रशिया युक्रेनकडनं येतो. त्याच्यावर अचानक टाच आल्यानंतर त्याचे भाव दुप्पट तिप्पट चौपट झाले. नॅचरल गॅसचे, क्रूड ऑइलचे भाव वाढले, सप्लाय सगळीकडे त्याचा बंद झाला. आणि हा जो भाववाढीचा विषय की हे काहीतरी टेम्पररी आहे, काहीतरी आज येईल उद्या जाईल, अचानक त्यांनी मोठं एक रौद्र स्वरूप धारण केलं भाववाढीच्या प्रश्नाने. त्यामुळे फेडरल रिझर्व्हला पण आधीचा जो पवित्रा घेतलेला होता तो बदलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण असं की तुमचं लक्ष नाही आहे, तुम्ही ह्यात समस्येपासून लांब राहताय, मागे पडताय, असं साधारण त्याचं विश्लेषण केलं जायला लागलं.
त्यामुळे मे महिन्यात त्यांनी 0.5% एकदम व्याजाचे दर वाढवले. पण म्हणू की 0.5% एवढं काय होतं, पण आपल्याकडे कसं असतं, व्याजाचे दर 5-6%वरनं 6.5% झाले, 7% झाले, आपल्याला एवढा चिमटा बसत नाही. पण जेव्हा व्याजाचा दर 0.5%वरनं 1% होतो ते 100% वाढ होते. 0.5%वरनं 1% होतो तेव्हा ती 300% वाढ होते. आणि तिथे सगळ्यांना सवय झाली होती 0 किंवा कमीत कमी व्याजदराची. आणि त्या पार्श्वभूमीवर बघितलं तर हे 200, 300, 400% जेव्हा व्याजदराची वाढ होते तेव्हा पहिला दणका मोठा बसतो. तर म्हणजे त्यांनी असा विचार केला की हे कलाकुसरीने होणारी गोष्ट नाही, हातोडा वापरला पाहिजे. त्यामुळे एकदम 0.5%ची वाढ केली त्यांनी. ती झाल्यानंतर मेच्या शेवटी जेव्हा व्याजदर बघितले, भाववाढीचा दर बघितला, तर तो अजून वाढून 8.6%. त्यांच्या लक्षात आलं की हातोडा वापरून उपयोग नाही, बुलडोझर वापरला पाहिजे. जूनमध्येच पुन्हा 0.5% वाढ केली. जुलैमध्ये अपेक्षा आहे पुन्हा 0.5% वाढ केली. म्हणजे आता येणार आहे जुलै? आता येणार आहे जुलैमध्ये. जे सगळं अगदी शांत दिसत होतं, अचानक तिथे हे वादळ उभं राहिलं की व्याजदर भाववाढ होते आणि व्याजाचे दर वाढायला लागलेत. आणि ह्यांनी सगळ्या बाजारांवर त्याचा परिणाम होतो. तसा म्हणजे ऑक्टोबरमध्ये मी सांगितलं इन्फ्लेशन वाढायला लागल्यावर शेअर बाजार हळूहळू खाली जायला लागले. आज गेले 9 महिने आपण बघतोय टप्प्याटप्प्याने शेअर बाजार खाली जातो आहे. निफ्टी आपण बघायला गेलो तर ऑक्टोबरमध्ये साधारण 18,600चा निफ्टी होता, आज तो 16,000वर आला आहे. तेव्हाचा नॅसडॅक जर तुम्ही बघितलात, कारण आपल्याकडे त्या प्रमाणात त्याचा फटका अजून बसलेला नाही किंवा यापुढेही त्या प्रमाणात बसेल की नाही हे सांगता येत नाही. नॅसडॅक जर तुम्ही बघितलं तर ऑक्टोबरमध्ये नॅसडॅक होता 16,212, आज तो आहे 11,200. 30% खाली आहे. 33%पर्यंत खाली जाऊन नॅसडॅकसारखं मार्केट की जे ह्या सगळा जो बुलरन झालेला आहे गेल्या 10-12 वर्षाचा, त्यातला मुकुटमणी कोण असेल तर तो नॅसडॅक आहे. आणि त्या नॅसडॅकमध्ये 30%नी घट झाली. ह्या सगळ्याचं कारण पूर्वीची जी परिस्थिती की मुबलक लिक्विडिटी आणि कमीत कमी व्याजदर, हे चित्रच बदलतं आहे का, ही आज भीती बाजारांपुढे उभी राहिली आणि त्याच्यामधनं ही झालेली घट दिसते. म्हणजे आधी माझ्या शिडात मागनं वारा भरला जात होता, आता समोरून वारा आहे, हेडविंड येत आहेत. आणि हे व्याजदराचे भाववाढीचे हेडविंड्स, हे आज जी बाजारातली परिस्थिती दिसते त्याचं महत्त्वाचं कारण आहे. मला खूप प्रश्न आहेत, पण पहिला प्रश्न हा, हे जे सगळं एवढं केलं याचं एक आपण मूळ कारण असं धरू की पैसे खूप छापले सामान्य माणसाच्या भाषेत. तर पैसे खूप छापल्यानं जे त्यावेळी साध्य करायचं होतं ते तरी साध्य झालं का रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणून मूळ रोग तसाच राहिला आणि इलाजाचेच त्रास भोगतो? नाही, निश्चित साध्य झालं, निश्चित साध्य झालं. म्हणजे आपण जर बघितलं, एप्रिल ते जून 2020 ही जी तिमाही होती, भारतात आर्थिक वाढीचा दर आपल्याला आठवत असेल 24% झाला होता. आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की एकदा एखादा कारखाना बंद पडला, एखादा व्यवसाय बंद पडला, पुन्हा तो उभा करणं खूप कठीण असतं. तेव्हा ही मदत देणं आवश्यक होतं. आणि ही फक्त भारतातच नाही, जगभरात सगळीकडे अर्थव्यवस्थेला जो टेकू देण्याचं काम होतं, ते टेकू देण्याचं काम निश्चितपणे झालं. त्यांनी आर्थिक वाढ उणे व्हायच्या ऐवजी जसजसं कोविडचा प्रभाव कमी होत गेला तसं 2.5%, 3%, 3.5% जागतिक आर्थिक वाढीकडे ते समीकरण जायला लागलं. तर त्याचा उपयोग निश्चित झाला. आणि आपण म्हणू की लाईफ सेव्हिंग ड्रग जे तेव्हा देणं आवश्यक होतं, कारण एका वेळी सगळं जग ICUमध्ये असण्याची मला वाटतं आपल्या तरी कोणाच्या आठवणीतली पहिलीच वेळ असेल. एखाद्या वेळेला पहिलं महायुद्ध, त्याच्यानंतरची मंदी, दुसरं महायुद्ध, ह्याच्यात तेव्हाच्या मंडळींनी बघितलं असेल, ते बघितलेलं, अनुभवलेलं आपल्याला सांगू शकणारे त्यातले कोणी व्यक्ती आज असतील की नाही मला माहीत नाही.
सगळीकडे एकाच वेळी मोठं संकट येणं, म्हणजे आपण इव्हन सबप्राईमचं संकट बघितलं ना तर जास्त करून अमेरिकेपुरतं मर्यादित होतं, पण हे संकट जगभराचं होतं आणि त्याला हा जालिम रामबाण उपाय करणं पण आवश्यक होतं. म्हणजे त्याबद्दलही काही दुमत राहणार नाही. हे संकटातनं तारून नेण्यासाठी त्याचा उपयोग झाला, याच्यात काही मला तरी वाद नाही वाटत. याचा दुसरा अर्थ असा घ्यायचा का की कोविडमध्ये हे जे काही लाईफ सेव्हिंग ड्रग्स दिलेले, ह्यानं मंदी येणार हे गृहीत होतं एका प्रकारे, आणि त्यासाठी जग मग प्रिपेअर्ड नव्हतं का प्रिपेअर्ड होतं नक्की? नाही, आपण असं म्हणजे आपण पुन्हा जाऊया की सेंट्रल बँकेचं काम काय आहे, केंद्रीय फेडरल रिझर्व्हचं काम काय आहे, तर आर्थिक वाढ कमी होऊ द्यायची नाही आणि भाववाढ हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. तर आर्थिक वाढ एकदम त्याचा कडेलोट झाला होता तेव्हा, तर त्यामुळे हे लाईफ सेव्हिंग ड्रग तेव्हा देणं आवश्यक होतं. ते दिलं नसतं तर खूप जास्त प्रमाणात सगळ्या समस्या उभ्या राहिल्या असत्या. तर जेव्हा सगळेच व्यवसाय बंद होतात तेव्हा मंदी येणार हे सांगायला काही कुठल्या तज्ज्ञाची आवश्यकता आहे असं वाटत नाही. तर ह्या म्हणजे जी कल्पनेबाहेरची मंदी किंवा कल्पनेबाहेरचं संकट होतं त्यासाठी ही व्यवस्था आवश्यक होती. तर म्हणजे ही कोणी अपेक्षा केली असेल असं वाटत नाही, पण ती झाल्यावर ज्या तत्परतेने हे सगळे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली त्याच्याबद्दल आज नक्की आपण काही प्रमाणात कृतज्ञ राहायला पाहिजे. अजून एक कीवर्ड आहे गेल्या काही दिवसातला, तो म्हणजे स्टॅगफ्लेशन. की आर्थिक वाढही होणार नाही पण महागाई मात्र वाढत जाणार. बरोबर. तर ही सगळी चिन्ह ही स्टॅगफ्लेशनकडे जात आहेत का आलं स्टॅगफ्लेशन, आणि नक्की स्टॅगफ्लेशन म्हणजे काय काय घडतं ग्राउंडवरती? बरोबर. तर आपण म्हणतोय की भाववाढ आणि आर्थिक वाढ हे दोन एक परस्पर विरोधी घटक आहेत आणि सगळ्या अर्थव्यवस्था ह्या चक्रामधनं जातात. म्हणजे त्याला स्टॅगफ्लेशन, रिकव्हरी, बूम, ओव्हरहीटिंग, स्टॅगफ्लेशन हे चक्र. म्हणजे स्टॅगफ्लेशनमध्ये असं होतं की जास्त इन्फ्लेशन आल्यामुळे, व्याजदर वाढल्यामुळे आर्थिक वाढीला जबरदस्तीने ब्रेक लावावाच लागतो आणि त्यामुळे एका बाजूला भाववाढ होते पण दुसऱ्या बाजूला आर्थिक वाढ होत नाही, अशी ही स्थिती असते. त्यानंतर व्याजदर वाढवल्यामुळे हळूहळू ती भाववाढ आटोक्यात यायला लागते. त्याच्या पुढची स्थिती तिथे तयार व्हायला लागते की ती रिकव्हरीची स्थिती आहे. त्याच्यानंतर व्याजदर खाली राहिलेले आहेत, भाववाढ पण आटोक्यात आहे, त्यामुळे आर्थिक वाढ व्हायला लागते. ती त्याच्या पुढचं चक्रातली स्थित्यंतर आहे आणि ती सगळी अर्थव्यवस्था रिकॅपिटलाइज त्यातनं होते. पण ती अशा प्रकारे होते की ती पुढे ओव्हरहीट होते आणि ओव्हरहीट झाल्यामुळे मला वाटतं तशी काही प्रमाणात परिस्थिती आज आहे की आपण ओव्हरहीटिंगकडनं स्टॅगफ्लेशनकडे जाण्याची, आणि त्याच्यात विशेषतः जे विकसित देश आहेत त्यांच्यापुढे ही खूप जास्त मोठी समस्या आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही युरोपची गणना केली पाहिजे, त्याच्यात जपानची गणना केली पाहिजे की हे विकसित देश त्यांची लोकसंख्येचा एकंदर प्रकार बघितला तर त्यांचं नवीन नवीन मागणी तिथे सुरू होण्याची शक्यता नाही आहे, पण तिथे भाववाढ होते. तर युरोप मंदीत जाईल याची खूप जास्त शक्यता आहे. अमेरिका मंदीत जाणार नाही पण तिथे स्टॅगफ्लेशनची भीती आहे की आर्थिक वाढ कमकुवत होईल, उणे होणार नाही पण कमकुवत होईल. आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण भारताचा जेव्हा विचार करतो तेव्हा भारताच्या आर्थिक वाढीवरही काही प्रमाणात यांनी ब्रेक लागणार आहे. व्याजदर वाढले आणि लिक्विडिटी कमी झाली की. वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, यांनी भारताच्या वाढीचा अंदाज 9% केला होता. 9वरनं 8.5ला आणला, त्याच्यानं 8ला आणला, आज 7.2 हे भारताच्या वाढीचा अंदाज आहे. तर म्हणजे जग स्टॅगफ्लेशनमध्ये जाते, जग मंदीमध्ये जाते आणि आपल्याकडे 7% वाढ आहे. म्हणजे जगात आपण म्हणतो की 3%वरनं 2.5%वर येईल का, 2.5%वरनं 2%वर येईल का, ही काळजी आहे.
आपण मात्र 7-7.25% वाढ बघतो. तर आपली मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे आज. आणि ती एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत बघितलं तर आपण जगात 4-5व्या स्थानावर आहोत. ह्याच्यात दरडोईचा हिशोब नको आणायला, पण एकंदरीत देशाची जर अर्थव्यवस्था बघितली, $3 ट्रिलियन आपली आज अर्थव्यवस्था आहे, तर जगात आपण 4-5व्या स्थानावर आहोत. आणि 7% वाढणारी अर्थव्यवस्था आज मोठी अर्थव्यवस्था दुसरी कुठली नाही. तर त्यामुळे विकसित देशांमध्ये खूप जास्त समस्या आहे, आपल्याकडे तुलनेने कमी समस्या आहे. म्हणजे आपलं सगळं एक रामराज्य आहे असं माझं म्हणणं नाही, पण ही समस्याची तीव्रता खूप कमी आहे आणि मला वाटतं प्रत्यक्षात आपल्याला प्रगतीची संधी आहे याच्यामधनं. तुम्ही भारताबद्दल बोललातच, तरीसुद्धा अजून थोडं डीप जायचं ठरवलं तरी असं अजून एक वाक्य मी वाचलं की अमेरिका शिंकली की जगाला सर्दी होती. त्यामुळे हे मूळ अमेरिकेत घडलं आणि त्याचे परिणाम भारतासह जग भोगतंय. दुसरं मी असंही वाचलं की जर्मनीत मंदी येताना दिसते, तिथे त्याची चर्चा चालू झाली. बरोबर आहे. भारत या परिस्थितीत की जग अधिक संकटात असताना थोडं कमी संकटात का आहे आणि भारतानं ज्या काही उपाययोजना या कालावधीत केल्या गेल्या 2 वर्षात त्या योग्य होत्या का? एकतर आपली अर्थव्यवस्था जी आहे किंवा आपलं लोकसंख्या आहे ही एका वेगळ्या पातळीवर आज आहे. आणि तिथे जर सरासरी वयाचा विचार केला ना, तर आपलं सरासरी वय 28-29 वर्षाचं आहे. आणि चीनचं आता 37-38 वर्षाचं आहे, अमेरिकेचं 45 वर्ष आहे, युरोप जपान हे 55च्या पुढे आहेत. तर आपण म्हणू की आमच्याकडे तरुण लोक आहेत, काम करू शकणारे लोक आहेत, खाणारं एक तोंड असलं तर काम करणारे 2 हात आहेत. ही जी एनर्जी आहे ती एकतर आपल्या बाजूनी असणारा घटक आहे. त्यांना आपण काम देऊ शकलो तर, त्यांना आपण काम देऊ शकलो नाही तर हीच ऊर्जा विध्वंसक होऊ शकते. हे आपण डोळेझाक करून चालणार नाही. पण जर आर्थिक वाढ 7%, 7.5%, 8% होत असेल तर आज आपल्याला माहिती आहे की कामाला लोक मिळत नाहीत ही पण परिस्थिती आहे, लोकांना काम मिळत नाही ही पण परिस्थिती आहे. म्हणजे फक्त एकाच बाजूने ह्याच्याकडे बघून चालणार नाही, पण लोकांना काम मिळण्याची शक्यता आपल्याकडे आहे आणि तरुण वय आपल्या बाजूने आहे. दुसरं आपण जर बघितलं की जेव्हा हे आर्थिक संकट उभं राहिलं तेव्हा विकसित देशांनी लोकांना घरोघरी पैसे वाटले. मगाशी आपण बोललो की $1200 प्रत्येकाला घरी पाठवले. तर त्यांना त्यांचं कन्झम्पशन वाढवण्यासाठी हे पैसे दिले होते. आणि भारताने तसं केलं पाहिजे असं सांगणारे बरेच लोक आपण, कारण वेगवेगळे विचारप्रवाह आहेत, पण मला वाटतं आपल्या धोरणकर्त्यांनी तो मोह टाळला की लोकांना घरोघरी पैसे वाटा असं करण्याऐवजी ते जर पैसे इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा यांच्यावरती खर्च केले तर एक उत्पादक मालमत्ता पण तयार होते आणि लोकांना काम मिळतं आणि काम मिळाल्यातनं त्यांना जो स्टिम्युलस मिळतो. याच्यात आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा बॅकलॉग पण मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतं की अरे इथे मोठा रस्ता पाहिजे, इथे ही सोय पाहिजे, तिथे ती सोय पाहिजे. मग जर पैसे द्यायचेत, लोकांना काम द्यायचे, त्यांना उत्तेजन द्यायचे, तर मी जर ती इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट निर्माण केली आणि त्यातनं ते पैसे मिळाले तर ते दोघांच्याही फायद्याचं आहे की लोकांचं तर उदरनिर्वाह झाला पण त्यातनं काहीतरी एक चांगला ॲसेट निर्माण झाला. मार्च 22 चे जर आपण सरकारी उद्दिष्ट बघितलं तर त्यांनी ठरवलं होतं 6 लाख कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर या वर्षात व्हायला पाहिजे. त्यातलं 5,93,000 कोटीचे प्रकल्प ते करू शकले. तर हा एक मोठा भाग आपल्याकडे झाला की स्टिम्युलस दिला, पण तो स्टिम्युलस थेट न देता इन्फ्रास्ट्रक्चरच्या रस्त्याने दिला आणि त्याचा नक्कीच आज कुठे ना कुठे आपल्याला फायदा होताना दिसतोय. दुसरं, तरी काही लोकांना स्टिम्युलस आपल्याकडनं दिला गेला
अगदी तळागाळातल्या मंडळींना दिला गेला. पण एक गमतीचा भाग बघा की अमेरिकेमध्ये लोकांना स्टिम्युलसचे चेक पाठवायला लागतात. भारतामध्ये मात्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी जनधन खात्यामध्ये ते पैसे जमा झाल्याचं मला वाटतं. आपण उशिरा चालू केल्याचे काही काही फायदे असतात, तो फायदा पण आपल्याला दिसला. म्हणजे सगळीच धोरणं बरोबर असतील असं नाही, पण हा जो भाग होता त्याचा आपल्याला आज फायदा होताना दिसतोय. आणि दुसरं गेल्या 3-4 वर्षात, म्हणजे त्याच्यात कोविडचा किंवा स्टिम्युलसचा संबंध नाही, पण काही मोठे बदल झालेत. त्याच्यात कंपनीवरचा कर कमी केला आहे. नवीन कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी तो कर फक्त 15% आणला आहे. नंतर आपण बघतो GST संकलनाचे आकडे वाढत चाललेत. म्हणजे महिन्याला 1 लाख कोटी होईल की नाही अशी दरवेळी शंका असायची. आता तो रन रेट महिन्याला 1,40,000 कोटीला पोचला आहे. मार्चमध्ये 1,68,000 कोटी. तर एका बाजूला GSTचं संकलन वाढलं. GSTमध्ये सगळे हिशोब डिजिटल माध्यमातून करावे लागतात. वे बिल करावं लागतं. डिपार्टमेंटचं IT इन्फ्रास्ट्रक्चर वापरून इनव्हॉइस करावा लागतो. त्यामुळे इन्कम टॅक्सच्या संकलनामध्ये पण त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि मार्च 22ला जे वर्ष संपलं त्याच्यात कर संकलनाचं जे एकंदर उद्दिष्ट होतं ना, ते 2.5 लाख कोटींनी जास्त संकलन झालं. इन्कम टॅक्स GST मिळून. पण टोटल टॅक्स कलेक्शन ओव्हरशूट झालं 2.5 लाख कोटींनी. तर मला वाटतं हा एक मोठा फरक आपल्याकडे झाला आहे. आणि अजून एक भाग जो दिसतो तो कोविडमुळे चीनवरती फार अवलंबून राहण्यातले धोके अधोरेखित झाले. ग्लोबलायझेशनवरनं कुठेतरी स्वयंपूर्णतेचा विचार प्रत्येक देशाच्या समोर यायला लागला. पण ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनी पण हा विचार केला. म्हणजे जिथे स्वस्त मिळतं तिथे जास्तीत जास्त उत्पादन करा, असं करायच्याऐवजी आणि कमीत कमी वेळेत कुठनं मिळेल त्याचा विचार करा. म्हणजे जस्ट इन टाईम इन्व्हेंटरी आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. पण कोविडमुळे हे लक्षात आलं की जस्ट इन केस इन्व्हेंटरी पण पाहिजे. हे बंद झालं तर माझं कारखाना कसा चालणार? माझी ट्रक बनवून तयार आहे पण एक होसपाईप आला नाही म्हणून ट्रक मी विकू शकत नाही, ही परिस्थिती होते. तर त्यामुळे उत्पादनाचा एकच स्रोत राहून चालणार नाही. मला तिथे मल्टिपल सोर्सेस त्याचे पाहिजेत हे लक्षात आलं. आणि मला वाटतं तिथे आपल्याकडचं टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन, आपल्याकडे एक संपूर्ण बाजारपेठ देशाची एकत्र झाली आहे. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट इन्कम टॅक्सचा रेट 15% झाला आहे. त्यामुळे चीनला पर्याय शोधताना बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या भारताचा नक्की विचार करतात. आणि तो एक आपल्याला फायदा आपल्या बाजूनी आज होताना दिसतोय.